भावा बहिणीच्या नात्यामध्ये एवढी सुडाची भावना का निर्माण झाली, ही कथा नक्की ऐका. बंगल्यातल्या तळघराच्या अंधाऱ्या खोलीत जोरजोरात किंचळण्याचा आवाज आला होता आणि किंचळण्याचा आवाज आला तसा रावसाहेबानं फोन फिरवला आणि अवघ्या 5 मिनिटात डॉक्टर आणि 2 कंपाऊंडर हे तळघरात पोचले. डॉक्टरांना बघून सखी ओरडली, "नका नका, मला मारू नका, मला जगायचंय." रावसाहेबांच्या डोळ्यातल्या अंगारानं डॉक्टरांना इशारा केला आणि डॉक्टरांनी सिरिंज भरली आणि खाचकन सखीला टोचली. 2 मिनिटात सारं शांत झालं आणि सखी डोळे मिटून शांत पडली. अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या, पण तिचं भान ती हरपली होती. त्या काळ्याकुट्ट अंधारात सखी ओरडू लागली, "चांडाळा, सोड मला, चांडाळा, सोड मला." पण सखीला बांधलेला साखळदंड एवढा दणकट होता की तिने हाताला हिसका बसल्यानं तिला जखम झाली आणि हातातून भळभळा रक्त वाहू लागलं. सखीला ग्लानी आली आणि ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता. सखी ही विमलबाई आणि नानासाहेबांची एकुलती एक लेक. मुलगा पाहिजे या हट्टापायी सखीनंतर 2 वर्षांनी विमलबाईंनी रावसाहेबांना जन्म दिला. रावसाहेब लहानपणापासून हट्टी, चिडखोर आणि संतापी होता. असूयेपोटी सखीला वाढलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा. विमलबाईंनी त्याच्या द्वेष प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्याचा अतिशय प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मोठा झाल्यावर रावसाहेब सखीचा दुस्वास करू लागला. नानासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेला हे रुचले नाही. त्यांनी रावसाहेबांना मिलिटरी स्कूलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मिलिटरी स्कूलमध्ये टाकलं. पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला. सखीचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती. विमलबाई आणि नानासाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला आणि मातब्बर देशमुखांचं स्थळ, गर्भश्रीमंत सखी देखील हरवून गेली आणि जीवनाला मिळणाऱ्या नवीन वाटचालीनं सखीचं लग्न प्रेमशी धूमधडाक्यात झालं. सखी देशमुख घराण्याची सून झाली. सारं वैभव आपसुकच चालून आलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. प्रेम देशमुखांचा एकुलता एक मुलगा, लाडाकोडात वाढलेला. घरची गर्भश्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आलीच नाही. पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार? प्रेमाला व्यसन लागलं दारूचं. दररोज पिऊन यायचा आणि बायकोला मारझोड करायचा. असा प्रेमचा नित्यक्रम सुरू झाला. शिकली सवरलेली सखी मुकाट्यानं छळ सोसत होती. काही दिवसातच दारूच्या अतिसेवनापायी प्रेमचं निधन झालं आणि देशमुख घराण्यानं तिला करंटी ठरवत बाहेर काढलं. सखी माहेरी आली. अंगावरच्या साडीनिशी वृद्ध मातापित्यांच्या केविलवाण्यांच्या नजरा सखीचं दुःख बघत होत्या. पण रावसाहेबाला मात्र असूया आनंद झाला होता. लेकीचं पांढरं कपाळ पाहून विमलबाई मनातल्या मनात आक्रोश करत होत्या. पण रावसाहेब मात्र दात ओठ खात होता आणि बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता. रावसाहेब वाट बघत होता वृद्ध मातापित्यांच्या मरणाची. नानासाहेबांनी सरकारी नोकरीत कमवलेला पैसा हा त्याला शांत झोपू देत नव्हता. एक दिवस अचानक विमलबाईंना मूर्छा आली. हॉलमधल्या जमिनीवर विमलबाई पडल्या. नानासाहेब घाबरले. त्यांनी ताबडतोब विमलबाईंना हॉस्पिटलमध्ये हलवलं. डॉक्टरांनी विमलबाईची रक्त तपासणी केली आणि तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता. पण नानासाहेब अधिकच घाबरले होते. रात्री उशिरा विमलबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते, "घाबरू नका, पण आता अधिक काळजी घ्यायला हवी." विमलबाईच्या कानावर शब्द पडत होते, "त्यांना ब्लड कॅन्सर झालाय." विमलबाईंनी डोळे घट्ट मिटून घेतले. पण सत्य कुठे लपणार होतं? 2 महिन्यांचा कालावधी डॉक्टरांनी दिला आणि नानासाहेबांनी उपचारासाठी विमलबाईंना मुंबईला हलवलं. नानासाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण त्याचा देखील काहीच उपयोग झाला नाही आणि अवघ्या 15 दिवसातच विमलबाईचे निधन झालं. पत्नीच्या विरहानंतर नानासाहेबांनी हायच खाल्ली आणि एक दिवस झोपेतच नानासाहेबांना हार्ट अटॅक आला
विमलबाई आणि नानासाहेबांच्या निधनानंतर रावसाहेबाला रान अगदी मोकळं झालं. पण अडसर होता तो फक्त सखीचा. एक दिवस गोड बोलून रावसाहेबानं सखीला शेतात जाण्याची गळ घातली. भोळी सखी भावाच्या पावलावर पाऊल टाकून शेताकडे निघाली. रावसाहेबानं बोलत बोलत सखीला विहिरीजवळ नेलं आणि सखी पाठमोरी झाली तोवर रावसाहेबानं त्याच्या राकट पंजानं तिला विहिरीत ढकललं. सखी क्षणभर घाबरली आणि ओरडू लागली, वाचवा वाचवा. पण दुष्ट रावसाहेबानं मला मोठा दगड तिच्या दिशेने ही विहिरीत फेकला. सखीच्या डोक्याला भली मोठी खोच पडली. पण जीव वाचवण्यासाठी ती हातपाय हलवत राहिली. रावसाहेब केव्हाच दिसेनासा झाला होता. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सखीच्या ओरडण्याचा आवाज आला. एकाने विहिरीत उडी मारून सखीला बाहेर काढलं. पण एव्हाना सखी बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांनी सखीला घरी आणून सोडलं. सखीला पाहताच रावसाहेबानं दातोट आवळले. पण तो करणार काय? सखी भेदरलेल्या अवस्थेत घरात शिरली आणि रावसाहेबानं घराचे दरवाजे बंद केले. तिला बळजबरी ओढत तळघरात नेलं, साखळदंडाने जखडलं आणि वर चाबकाने फटके देखील मारले. सखीला मूर्छा आली. सखीसाठी आता इकडे आड ना तिकडे विहीर असा काही प्रकार झाला होता. जगण्यासाठी माहेरची साडी चोळी पाहिजे एवढाच सखीचा आग्रह होता. पण रावसाहेब नानासाहेबांच्या इस्टेटीतून काहीच द्यायला तयार नव्हता. सखीचा अट्टाहास वाढत होता. सखी काही केल्या वारसपत्रावर सह्या करायला तयार होत नव्हती. रावसाहेबांना प्रश्न पडला. त्याच्या डोक्यात एक असुरी कल्पना शिरली, सखीला वेड करण्याची अशी त्याच्या मनात कल्पना आली आणि दिवसभर साखळदंडाचा फास आणि चाबकाचे फटके सोसण्यापुढे सखीजवळ काहीच इलाज नव्हता. पण रावसाहेबांचं हे सैतानी मन एवढ्यानं शांत बसणार नाही. त्याने वेड्यांच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलवलं आणि सखीला शॉक देणं सुरू केलं. सखीच्या किंचाळण्याला आजूबाजूचे कान देऊ लागले आणि मात्र रावसाहेबांना इंजेक्शनची नामी योजना काढली. सखीला बळजबरीने इंजेक्शन दिलं जाऊ लागलं. सखी वाचवा वाचवा ओरडत राहिली. पण त्या काळ्याकुट्ट अंधाराशिवाय तिच्या सोबतीला कोणीच नव्हतं. काळ्याकुट्ट अंधाराला भेदत सखीची किंचाळी ऐकू येत होती. मी वेडी नाही. दररोजच्या छळ आणि उपासमारींनी सखी कंटाळली होती. तिच्या मनात अगदी अंगार फुलत होता. आईवडिलांच्या आठवणीनं तिचं मन व्याकुळ होत होतं. पण रावसाहेबबद्दल मात्र द्वेषाची जागा सुडाने घेतली होती. काय करावं या विचारात असताना तिला एक नामी संधी चालून आली आणि ती नामी युक्ती तिला सुचली. तिनं ठरवलं, रावसाहेबांचा काटा काढायचा, रावसाहेबांचा कट करायचा. तळघरातल्या अंधारात तिला एक दोर सापडला. दोर गुंडाळून तिने एक फास तयार केला. अंधारात चाचपडत तिने टेबलाचा आधार घेतला. टेबलावर चढून तिने फास डोक्यावरच्या पंख्याला अटकवला. तयारी पूर्ण झाली आणि ती वाट पाहू लागली ती रावसाहेबांची. रावसाहेबाच्या डोक्यात संचारला होता सैतान. वारसपत्राचे कागद घेऊनच तो तळघरात आला. आल्याबरोबर त्याने कागद सखीच्या दिशेने फिरकावले आणि त्याने सखीला जोरात दरवाढलं. सखी थरथर करत होती. सखीला दंडाचा धरून त्याने जोरात ओढलं. दारू पिलेल्या रावसाहेबाला स्वतःचेही भान नव्हते. सखीने संधी साधून टेबलावर ढकललं. भान हरपलेला रावसाहेब टेबलावर चढला आणि नाचू लागला, जोरजोरात हसू लागला. सखी घाबरत एका कोपऱ्यात उभी राहिली आणि काही क्षणातच सखीला किंकाळी ऐकू आली, मेलो मेलो आणि त्यानंतर रावसाहेबांच्याच गळ्यात फास अडकला होता. सखीने अंधाराचा फायदा घेत टेबल बाजूला ओढला आणि एव्हाना रावसाहेबांच्या गळ्याभोवती फास आवळला गेला होता. सखीने धाडकन तळघराचे दार बंद केलं आणि भीतभीतच ती दिवाणखान्यात येऊन बसली. दिवाणखान्यातल्या लोडवर डोके ठेवून ती जोरजोरात रडू लागली. विमलबाई नानासाहेबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती म्हणाली, बाबा मला माफ करा. रावसाहेबांचा भेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तळतळत होता.
पण या जिव्हाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता. स्त्रीत्वाची लढाई सखी जिंकली होती, पण अन्यायासमोर झुकायचं नाही असा आदर्श तिने महिला जगताला घालून दिला. मित्र आणि मैत्रिणींनो, सखीने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.